ऑनलाईन स्कूल एज्युकेशन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री पाटील पी ठाणे. या ठिकाणी आज आपण NTS स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या अंतर्गत आज आपण गणित या विषयाबद्दल अभ्यास करणार आहोत. मी आपलं सर्वांचं या ऑनलाईन स्कूल एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत करतो. बघा, आजचा आपला घटक आहे चलातील रेषीय समीकरणे. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल कशाला म्हणतात, काय डेफिनेशन आहे त्याची बघा. ती मराठीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये पण सांगेल. ज्या समीकरणात दोन चले वापरली जातात आणि प्रत्येक चलाचा सर्वात मोठा घातांक, घातांक म्हणजे पॉवर एक्स, सर्वात मोठा घातांक एक असतो, तेव्हा त्यास दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. हेच इंग्रजीमध्ये बघूया. इक्वेशन हॅव्हिंग टू व्हेरिएबल्स, classes or highest power of that two variable must be 1. Such equations are called linear equation in two variables. बघा, म्हणजे ज्या समीकरणाच्या दोन चल असतात, दोन चल वापरली जातात आणि त्या प्रत्येक चलाचा क्लासेस जो आहे तो एक असतो, तेव्हा त्याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. उदाहरणार्थ बघूया. या ठिकाणी x अधिक y बरोबर 3 आणि 2x वजा 5y बरोबर 8 हे दोन जे इक्वेशन दिसत आहेत, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. येते तर या ठिकाणी बघा, पहिल्या समीकरणामध्ये x आणि y हे चल आहेत आणि दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा x आणि y हे दोन चल आहेत. त्यांच्या प्रत्येकाचा जर घातांक जर बघितला तर त्यांचा प्रत्येकाचा घातांक 1 आहे, पूर्णांक संख्या आहे, 1 आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा आपण त्यांना काय म्हणूया, लिनियर इक्वेशन इनटू. पुढे बघूया. या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरण यामध्ये जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार केला जातो, तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस दोन इक्वेशन सॉल्व्ह केले जातात त्यावेळेस दोन्हींचा एक सोबतच वापर होतो. त्याला काय म्हणतात, सायमल्टेनियस. उदाहरणार्थ आपण जे बघितलं आहे तेच बघूया. अधिक y बरोबर 3 आणि 5 बरोबर 8 हे समीकरण जे आहे ते. त्यानंतर पुढचा भाग बघा, दोन चलातील रेषीय समीकरण. आता एक उदाहरण घेऊ. त्या दोन संख्यांची बेरीज 14 आहे. अशा संख्या जर तुम्हाला शोधायला तर त्यासाठी तुम्ही काय करणार, तर समीकरणाच्या स्वरूपात जर मांडायचं असेल तर आपण काय म्हणणार, त्या संख्या पहिली संख्या x आणि दुसरी संख्या y असं कन्सिडर करणार आणि त्याला समीकरणाच्या स्वरूपात ते कसं लिहिणार, x अधिक y बरोबर 14. ओके. आता या ठिकाणी x आणि y च्या ज्या चलांच्या ज्या किमती आपण शोधू त्या त्यांचे उकल असणार. आता उदाहरणार्थ पहिलं बघा, x बरोबर 9 आणि y बरोबर 5. 9 अधिक 5 बरोबर 14 होतात. त्यानंतर x बरोबर 7, y बरोबर देखील 7 अधिक 7 14. त्यानंतर तिसरं जे आहे 8 अधिक 6, x ची किंमत 8, y ची किंमत 6, दोघांची बेरीज 14. अशा पद्धतीने जर आपण हे निरीक्षण करत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला 14 येईल किंवा वजाबाकी 1 आणि एक ऋण संख्या बेरीज 14 येईल. या पद्धतीने मांडणी केली. त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, x बरोबर 9, y बरोबर 5 किंवा x बरोबर 7, y बरोबर 7 किंवा x बरोबर 8 असेल किंवा y बरोबर 6 असेल, जे आहेत त्या समीकरण अर्थ ऑफ दॅट गिव्हन सोल्युशन आहे, म्हणजे त्या समीकरणाची उकल आहे. तर पुढचा भाग बघूया, एक उदाहरण घेऊन. आता समीकरण या दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती आपण मागच्या वर्षी अभ्यासली. त्या कोणत्या आहेत, तर पहिली पद्धत म्हणजे इलिमिनेशन. फर्स्ट मेथड इज द इलिमिनेशन अँड सेकंड मेथड इज द सबस्टिट्यूशन मेथड. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय, तर चलाचा लोप करून ज्या दोन रेषीय समीकरण आपल्याला दिलेली असतात त्या दोन चलातील रेषीय समीकरणांपैकी एका चलाचा लोप केला जातो
त्यावरून दुसऱ्या चलाची किंमत जे मिळालेली चल आहे किंमत वापरून तो पहिला लोप केला होता त्याची किंमत आपल्याला मिळवता येते. चल असते उदाहरण घेऊन बघूया. या ठिकाणी 3x अधिक 2y बरोबर 29, 5x वजा y तर 18 ही दोन समीकरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. Give the numbers, that is the 3x plus 2y is equal to 29 is the and 5x minus y is equal to second equation. So we solve this example by elimination method. मेथडने लोप चलाचा लोप करून हे उदाहरण आपण आहोत. आता सेकंड जे इक्वेशन आहे मल्टिप्लाइंग सेकंड इक्वेशन बाय 2 का 2 ने मल्टिप्लाय करायचं मध्ये y चा सहगुणक जो आहे कोएफिशिएंट जो आहे तो ऋण 1 आहे. पहिल्या सहगुणक तो +2 आहे. आता ऋण याचा जर ऋण 1 चा जर ऋण 2 केला कर्णांची केली या ठिकाणी y हे चल आपल्याला गुणायचं आहे. तर 2 ने गुणल्यानंतर काय होतंय बघा. कुठे 2 ने गुणायचं तर 5x गुणिले 2 y गुणिले 2 या ठिकाणी गुणल्यानंतर बघा 5 दुने 10x त्यांनी आहे y गुणिले 2 वजा 2y 11 गुणिले 2 18 2 जा 36 या मिळतात टू द नंबर थर्ड नंबर. ओके, नाउ ऍडिंग first and second third equation. So we write the third equation is 10x y is equal to 36. So by adding it, so 3 plus 10 x we get 13x. We eliminate plus 2y minus 2y get cancelled. So 29 plus 36 get 65 means 13x is equal to 65. So divide both the right terms and terms by 13. Get x is equal to 5. So x is equal to 5. जे आहे समीकरण 1 is the first equation. 3x plus 2y is equal to 29. Write down. Okay. Now put yx is equal to 5. Here bracket 5. 3 into 5 15. 15 plus 2y is equal to, so change the side of 15. So the right hand side here it is positive plus side 14. So 2y is equal to 14, y is equal to 7. So we get 10. y is equal to 7. म्हणजे अशा पद्धतीने त्याला x बरोबर 5 आणि y बरोबर 7 या ज्या आहेत त्यालाचा लोप करून आपण हे कारण तुम्ही या ठिकाणी आज जर आपण जे आहे त्या लिंक मधील जर प्रश्न बघितले त्या पहिला प्रश्न असा होता. या ठिकाणी बघा which of the following two linear equations have given in असे कोणते समीकरण आहे की त्यांचं सोल्युशन जे आहे ते एकच आहे, उकल एकच आहे. कोणती? x बरोबर 2 आणि y बरोबर -3 हे घेऊन बघू. तर जर बघितलं तर ऑब्झर्वेशन केलं तर मला चौथं जे आहे x y -0 आणि y is -0 ह्यामध्ये आपण घेतलं तर राईट साईडला जो आहे ते ती बघूया. बघा 2 टाकली y ची किंमत 2 वजा 4 गुणिले 3 म्हणजे 12. तर 12 होतात 14 आरेचे सेकंड इक्वेशन या ठिकाणी जर आपण बघितलं x मायनस व्हॅल्यू गेट 5 इन 10 प्लस 10 प्लस 3 0 get that x is 2 and y is equal to 10. Fourth of there is the x minus 4y
40 is 0 and 5x. Clear it? Got it? Okay. Next question 2. What is the question number 2? Using two variables. For the following sentence, ते जे आहेत ते जे आहे त्या माहिती त्यावरून तयार करायचं. हे इक्वेशन तयार करायचं आहे. दिलेलं आहे 1 number is x and other number is y. This is the condition. The condition is number is 5 times the number per more than 5 by the 7 times. ते एक संख्या जी आहे आता त्या संख्या आपण घेऊ. Suppose with पर first number is x, other number y. So suppose x ही दुसऱ्या संख्येच्या y च्या 7 म्हणजे y x संख्या दुसऱ्या संख्ये y च्या 7 पटीपेक्षा 5 ने means x is equal to y ची 7 पट त्याच्या 5 मिळवा y plus 5. ओके, तर 7 हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला 7 जो आहे 7y तो जर ह्या बाजूला जर आपण घेत तर तो काय होणार आहे वजा होणार आहे. आता वजा होत असताना आपल्याला कोणतं ऑप्शन मिळत आहे ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4. तर या ठिकाणी बघा परंतु x इज ग्रेटर दॅन y म्हणजे x मोठा आहे साहजिकच आहे कारण त्या ठिकाणी आपलं आहे x जो आहे दुसऱ्या संख्येच्या 7 पटीच्या 5 ने जास्त आहे याचा अर्थ x हा मोठा आहे म्हणून आपलं आहे. नंबर 3 is the question ax plus by is equal to the first linear the mx plus and an is not equal to bm simultaneously. Solution or no solution or infinite number of solution to solution which is the answer here. तर या ठिकाणी एक टेबल आपल्याला माहित आहे वापर करून जर आपण जर बघितलं 1/a2 इक्वल टू जर इक्वल नसेल तर आले च्या स्वरूपात जर ते ओनली कॉमन सोर्स. तर या ठिकाणी त्या दोन आहेत पण जर तुलना करूया तर या ठिकाणी बघा पहिले तर a1x plus b1y is वरच्या तर इक्वेशन a2 is equal रिझन केलं तर हे सोल्युशन का लिहिले या चार्ट मध्ये तर आपल्याला दिलेलं काय आहे x plus by is equal to c x plus ny is equal त्यामध्ये बघा हे जो आहे m is equal to m हे जे दिलेलं आहे द गिवन त्याचा अर्थ असा होतो तो a जो आहे a आणि n तर आहे काय करतो बाजूला पद्धत बी चा एम जो आहे तो गुणिले आहे म्हणून तो पाठवला तो भागिले झाला तो आहे तो गुणिले तिकडे जाऊन काय होईल ए एन सारखीच बोल नसलेलं कोणतं आहे एकमेव आहे पहिलं ऑप्शन जे आहे ते आपलं राहील. ओके येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 इज द क्वेश्चन नंबर 4 ग्राफच्या संदर्भात इफ ग्राफ ऑफ इक्वेशन 5y 11 the parallel lines and the value of m पॅरलल लाईन आहे. पॅरलल लाईन असली तर त्याला चार्ट मध्ये काय दाखवते बघा तिसरा पर्याय समांतर रेषा. ओके याचा अर्थ असा a1 हे असलं पाहिजे. तर a1 ची किंमत काय येणार आहे बघा m ची किंमत काय येणार आहे 14 1/a2 14 5 5/10 आता 5 ने 5 ला 5 ने भाग देऊ 1/2 येईल क्रॉस मल्टिप्लाय बघा हा 14 तिकडे जाऊन इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. 14 भागिले 2 किती येतात 7
1 is our right answer. Or 1. Next, question number 5. If the angle of triangle are x, y, 40 degree, find the difference between two angles x and y. 30. Difference between angles x and y is 30. Then find the value of x and y. या ठिकाणी काय दिलेलं आहे? त्रिकोणाच्या 3 कोनांचे x, y and त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते मित्रांनो? 100. Sum of measure of the sum of measure of angle of a triangle are here. इथं काय बघा, म्हणजे x आता या ठिकाणी x अधिक y बरोबर 140 का घेतलं? कोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 100. कोण आपल्याला 40चा 80 मधून 40 गेले 140 वर. या दोन कोनांच्या मापांची बेरीज 140 आली. प्लस y 40. आता या ठिकाणी बघा x आणि y यांमधील फरक 30 आहे. म्हणजे x वजा y बरोबर 30. तेच यावरून आपल्याला असं सांगता येईल पाहिजे 57. तर जे आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर ठिकाणी आपण क्वेश्चन plus 2y is equal to 4, x plus 6y is equal to 12. How many solutions are possible? हे जे दोन लिनियर इक्वेशन दिलेली सोल्युशन तर आहे युनिक सोल्युशन, लोकली सोल्युशन. तर यासाठी आपला जो टेबल आहे तो टेबल आपल्याला फार उपयोगी आहे. हा टेबल लर्न करायचा. या ठिकाणी मी काय करणार, काय आहे ते रेशो घ्या. तिथला पहिला जो आहे 1 आहे आणि ती आहे तो गुणोत्तर आपण करणार वायचा 2 आहे आणि याचा अर्थ असतो जर विचार काय 12 गुणोत्तर सारखी आहे. चौकली आहे तर क्वेश्चन जो आहे 49x 57y is equal to 172. 7x minus 49y is equal to 252. या ठिकाणी x मायनस y ची व्हॅल्यू. मित्रांनो आजच्या वेळेस काय करायचं, ते इक्वेशन आहे त्या इक्वेशन केला तर आपल्याला असं लक्षात येईल ते पहिल्यांदा एक्स कोएफिशियंट वायचा या समीकरणात एक क्रॉस आहे. दोन्ही समीकरणांची या ठिकाणी बेरीज करत असताना आपल्याला काय येते 106x 106y is equal to 400. तर सर्व पदांना आलेल्या बेरजेच्या त्याला जर आपण 106 ने भाग या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय तर x वजा y बरोबर 4. त्यावरून आपल्याला क्रमांक 4 हे उत्तर सांगता येईल. हा क्वेश्चन आपण बघा the equation how x minus y is equal to what will be y if x is equal to minus दिलेले असताना लिनियर y ची या ठिकाणी आपण the equation put the value x is equal of x. So is equal and so if we change the sign plus 10
sustain. So -3 here is a coefficient. Even change the side. -4 is our right answer. Good. Got it? Okay. Nice. Now next question. The difference between two natural numbers is 29 and one number is 3 times the other. The number. संख्यांची बाकीचे आहे ते परंतु काय दिले एक नंबर हा वन नंबर इज थ्राइस टाइम द अदर त्या संख्या तिप्पट आहे. आता या ठिकाणी आपण बघू सपोज त्या संख्या x आणि y आहेत असं मान तेच पहिल्या अटीनुसार त्याचा डिफरन्स आहे तो काय आहे y इज इक्वल टू 26. ठिकाणी दुसरी काय दिलेली आहे तो एक नंबर जो आहे तो दुसऱ्या संख्येपट आहे x इज इक्वल टू 3y. तर हा 3y जो आहे तो आपण काय करणार आहे त्या बाजूला घेऊ. तर काय करणार ह्या x जो आहे त्या इक्वेशन त्याऐवजी y घेणार. मग तर काय आलं 3y मायनस तर 3y मायनस y y इज इक्वल टू 20 y इज इक्वल 30. तर y इज इक्वल टू 13 मिळालं. ती व्हॅल्यू फाइंड कर काय आता मध्येच एक तेच y 13 टाकली 13 6 x इज 6 प्लस 13 39. ठिकाणी x इक्वल टू 39 आणि y इज इक्वल टू 13. एक या आहे. लास्ट क्वेश्चन. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द स्केल ट्रायंगल इज 40 सेंटीमीटर. पेरिमीटर काय परिमिती परिमिती दिलेली आयसोस्केल ट्रायंगल त्याच्या वेगळी असते. इफ 3 टाइम्स बेस x ट्रायंगल इज इक्वल टू 4 टाइम्स y. हे आपल्याला समीकरण तयार करावं लागेल. तर यासाठी आपली काय आहे ते काय सांगते दोन बाजू आहेत सारख्या आहेत आयसोस्केल ट्रायंगल घेऊन घेऊ. इक्वल साइड जे आहे ते y आहे काय आहे y आहे. ठिकाणी पेरिमीटर पेरिमीटर मीन्स ऑल द साइड ऑफ सम ऑफ ऑल द साइड प्लस y इज इक्वल 40 x प्लस 2y 40. कळालं. तर आपल्याला दुसरी कंडिशन काय दिलेली ती दुसरी बाजू आहे तिची पट 3x ही 3x दुसऱ्या बाजूच्या म्हणजे इक्वल बाजूंच्या 4 टाइम्स आहे म्हणजे 4y. तर आपण काय करणार हा जो आहे ना तो त्या बाजूला तो वजा होणार आहे 0 राहील. हेच या प्लस 2 40 0 हे आपलं योग्य ते आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्या पद्धतीने मित्रांनो आज आपण हे जे लिंक जे आहे ते त्याला सोडवले. हा क्वेश्चन जे आहे ते 10च्या 10 क्वेश्चन वहीमध्ये लिहून घ्यायचे. जो दिलेला आहे त्याचा आणि अँड ग्राफ यांच्या बाबतीत आपल्याला हे उत्तर मिळतं. अशा प्रकारच्या त्याबद्दल जय हिंद.